कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर याच्या सभापती उपसभापतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं ज्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 3 वर्षापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली, ते आपल्या सर्वांचे नेते आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारातील संघातील खासदार आदरणीय निलेश लंके साहेब, आदरणीय विजयराव औटी, आदरणीय माजी आमदार नंदकुमार झावरे यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली। त्यानंतर पहिल्यांदा संधी मिळालेले आमचे परममित्र आदरणीय बाबासाहेब तरटे सभापती झाले, आमचे दुसरे मित्र बापूसाहेब शेरके उपसभापती झाले। त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये आमचे कौटुंबिक संबंध असणारे किसनराव नासकर सभापती झाले आणि उपसभापती म्हणून माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असणारे किसनराव सुपेकर हे उपसभापती झाले। अत्यंत चांगल्या पद्धतीचा कार्यकाळ त्या काळामध्ये गेला। परंतु हे सर्व करत असताना आजची जी घडामोड आहे ती आदरणीय माजी सभापती बाबाजी तरटे असतील, माजी सभापती किसनराव नासकर असतील, उपसभापती बापूसाहेब शेरके असतील आणि ज्यांचं आमचं कौटुंबिक संबंध अनेक वर्षापासून आहे आणि आमच्या त्या टाकळी गटाचं नेतृत्व आणि आमचे मार्गदर्शक कटारिया अशोकलालजी कटारिया साहेब यांनी देखील एक अत्यंत महत्त्वाची भूमिका या निवडीमध्ये बजावली, त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेल। त्याचप्रमाणे आपल्या नवनिर्वाचित सदस्य म्हणून आमच्या अनेक वर्षाचे स्नेहाचे प्रेमाचे संबंध असणारे राया उभी गुरुजी, खरं तर त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं भूमिका या निवडणुकीमध्ये बजावलेली आहे। आणि नुसतं तेवढंच नाही, मग आमचे चंदन शेठ भळकट असतील, तुकाराम चव्हाण असतील, आमच्या या ठिकाणी रोकडे मॅडम असतील, डॉक्टर पठारे मॅडम असतील, आमचे मित्र बाबासाहेब नरे असतील, या ठिकाणी आमचे आदरणीय मित्र शंकरराव या ठिकाणी नाहीत, परंतु अनेक वर्षाचे स्नेहाचे आणि प्रेमाचे संबंध खरं तर ते या ठिकाणी आता नाही आहेत, परंतु त्यांचंही सहकार्य आणि सर्वात महत्त्वाचं सहकार्य म्हणजे आजच्या निवडणुकीच्या सभापतीच्या रेसमध्ये असणारे डॉक्टर खोडदे आणि विजयराव पवार, खरं तर त्यांनाही प्रत्येकाला अपेक्षा असती, त्यांनाही अपेक्षा होती, परंतु नेतृत्वानं सर्वांना संधी द्यायची, पण योग्य वेळी संधी द्यायची। उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, पारनेरची नगर परिषद असेल, नेतृत्वाला वाटलं असेल का कसे क्रम लावायचे त्या पद्धतीने त्यांनी लावले, परंतु उद्याच्या काळामध्ये जे काही राहिलेले आहेत त्यांनाही निश्चितपणानं या ठिकाणी संधी मिळणार आहे। मग ते सर्व जे काही सदस्यांच्या उपसभापती म्हणून इच्छा आहे, कोणाची सभापती म्हणून इच्छा आहे, तर नेतृत्व नक्कीच त्या पूर्ण करील असा मला निश्चितपणानं या ठिकाणी आशा आहे। परंतु ज्या वेळेला नेतृत्व संधी देतं त्यावेळेला डबल ताकदीनं ते काही ज्यांना पद दिलं त्यांना पळावं लागतं, मग ते संघटना बांधण्याच्यासाठी असतील, निवडणुका जिंकण्याच्यासाठी असतील आणि नेतृत्वाची तीच अपेक्षा असती आणि निश्चितपणानं ती अपेक्षा मी माझा जो काय 25-30 वर्षाचा राजकीय अनुभव आहे, मग पंचायत समितीच्या निमित्तानं तुमच्या सर्व पारनेर तालुक्याच्या सहकार्यानं मला त्या ठिकाणी सभापती पदाचा मान मिळाला आणि काम करण्याची संधी मिळाली। माझ्या मिसेसला देखील उपसभापतीची संधी मिळाली, त्याही कार्यकाळामध्ये मी पंचायत समितीचा कारभार चालवला। त्याच पद्धतीचा कुठलाही आजतागायत या ठिकाणी आमचे मित्र शरदराव आहे, भाऊ आहे किंवा आमचे प्रशांत आहे, या सर्व मीडियाच्या पत्रकारांना माहिती आहे का कुठलाही डाग राजकीय मी आजतागायत लावून घेतला नाही, उद्याच्याही काळामध्ये अजिबात लावणार नाही। परमेश्वर कृपेनं योगायोगानं माझी आर्थिक परिस्थिती तुमच्या आशीर्वादानं चांगली असल्या कारणानं आणि कधी माझ्या बाकीचा विषय कधीच मनाला शिवला नाही आणि या पुढच्या काळामध्ये देखील शिवणार नाही, ही मी या ठिकाणी खात्री आणि ग्वाही देतो। आणि मला दुसरा असा आनंद आहे का ज्या वेळेला निवडणुका होतात त्यावेळेला 2 ग्रुपचे काही 4 सदस्य बाकीची मेजॉरिटी ही येत असते, परंतु ज्या वेळेला सभागृहात असतात त्यावेळेला सर्व संचालक एकच आहेत आणि ते ह्या संस्थेच्या विकासामध्ये सर्वांचा सहभाग
त्या ठिकाणी राहतो. मग विकास कामामध्ये जरी आपण राजकीय विरोधक याच्या बाहेर असलो तरी इथं आल्याच्या नंतर जे काही चांगली कामं होतात त्याच्यामध्ये कुणी आजतागायत अडथळा आणला नाही. अशोक काका सर्वात जुने संचालक आहेत, त्यांच्याबरोबर मी काम केले मागच्या काळामध्ये, सभापती अनेक झाले, परंतु आम्ही विकास कामामध्ये कधी अडथळा आणला नाही. आणि मी या ठिकाणी ग्वाही देतो का बाबाजी तरटे असतील, किसनराव असतील, जे आजी माझी बापून ते सर्व आहेत, यांना विश्वासात घेऊन विचारात घेऊन जो काही चांगला निर्णय तो उद्याच्या काळामध्ये घेतला जाईल याची मनापासून ग्वाही देतो. आणि नेतृत्वाला कुठेही खाली बघायची वेळ येणार नाही. नेतृत्वाची कशी राजकीय उंची वाढत निश्चितपणानं मी माझ्या परीनं प्रयत्न करीन. खरं तर अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, पण फार बोलणं उचित नाही, परंतु निश्चितपणानं मी एक चांगल्या पद्धतीचा कारभार तुमच्या सहकार्यानं आणि या ठिकाणी सचिव आढाव साहेब असतील, या ठिकाणी कर्मचारी येवले साहेब असतील, नरसाळे असतील, भगत असतील, आवटी असतील, हे सर्वच यांचाही आधार घेणं गरजेचं आहे. आणि मी पाहिलं काही इतक्या दिवस मागच्या कालखंडामध्ये आमची काही विश्वास अविश्वासाच्या प्रक्रिया झाल्या मागच्या बॉडीमध्ये, पण आम्ही त्याचं राजकारण विकास कामामध्ये आणलं नाही. तसंच राजकारण उद्याच्या काळामध्ये कोणालाही विरोधक आहे असं अजिबात होणार नाही. पंडितताई असतील, सर्वांना विश्वासात घेऊनच, नगरे असतील विश्वासात घेऊनच कारभार होईल आणि ह्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली चांगला कारभार चालेल एवढीच ग्वाही देतो. कुठलाही कलंक माझ्या जीवनामध्ये आतापर्यंत लागला नाही, याही पुढच्या काळामध्ये अजिबात लावणार नाही एवढी ग्वाही देतो. आणि शरदराव, अत्यंत चांगल्या पद्धतीचा कारभार तुम्ही सर्वांनी आमच्यावर उद्याच्या काळामध्ये देखील एक कृपा आणि या संस्थेची भरभराट होण्यासाठी मीडिया, खरं तर मीडियाची सुद्धा फार मोठी जबाबदारी आहे आणि निश्चित तुमच्या रूपानं भाव असेल तुम्ही प्रशासन तुमच्या रूपानं आम्हाला सहकार्य मिळेल असा आशा व्यक्त करून मी माझं मनोगत या ठिकाणी संपवतो. आणि मला जी ही सभापतीची संधी दिली त्याबद्दल मनापासून सर्वांचं स्वागत करून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या जिल्ह्याचे नेते डॉक्टर निलेशजी लंके साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना आम्हाला बाजार समितीमध्ये जी संधी दिली त्याच्याबद्दल मी सर्व संचालकांचा पण आभार मानतो. आणि तसेच आमचे ज्येष्ठ नेते बाबाजी शेट्टन तरटे साहेब आणि किसनरावजी रासकर साहेब यांना पहिल्यांदा जे सभापतीचा काळ जे भूषवला, त्यांच्याबरोबर मी आमचे दुसरे नेते बापूसाहेब शिर्के, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक किसनराव सोपेकर साहेब यांना जे कार्यकाळावर जे काम केलाच पुढे नेण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. आणि ह्या चारही जे नेते मंडळी हे ज्येष्ठ आहे यांच्या मार्गदर्शनाखाली यांना जसं आत्तापर्यंत कारभार केलं त्यांच्या सूचनेनुसार काही नवीन काही याच्यात हे करून अजून तो कार्यकाळ आमच्या कार्यकाळामध्ये जास्तीत जास्त बाजार समितीला कसा फायदा होईल यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू. आणि मला जी संधी दिली त्याच्याबद्दल मी परत सर्वांचा आभार मानतो. तसेच पत्रकार बंधूंचेही आभार मानतो. धन्यवाद.